भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याचबरोबर पुढच्या वर्षी याच दिवशी असाच आपण गायकवाडीचा लोकार्पण सोहळाही आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। त्यासाठी आपण आपलं योगदान द्यायचं आहे। उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते भूमिपूजन होत आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुंडी आणि पुंडी हे वेगळं नाही हे आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे। अशा पद्धतीचे कुटुंब व्यक्तिमत्व यांचा सत्कार अविनाश पाटील ग्रामपंचायत सदस्यकाकडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते। संचालिका माननीय वैशाली मोहिते यांचा सत्कार माननीय कांबळे मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते। वैशाली यानंतर गावचा विकास साधायचा असतो त्यावेळी गाव हे त्यांचा हक्क असायला पाहिजे आणि अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे त्यांच्या व्यक्तीचे अध्यक्ष माननीय बजरंग पाटील काका यांचा सत्कार व्यासपीठावर संपन्न होत आहे। आम्हाला बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान यांच्यामार्फत आम्हाला 23,76,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि आता आम्ही 2 मजली इमारत करणार आहे। त्यामध्ये सर्व सदस्य मंडळी अशी सर्व बैठक हॉल आणखी बचत गटाच्या निधीसाठी बचत गटासाठी एक प्रशस्त अशी रूम प्रशासकीय कामकाजासाठी वेगळी अशी रूम अशा पद्धतीने आम्ही 2 मजली इमारत अशी ठरलेली आहे। नमस्कार। 2005चा आणि 2019च्या पुरामुळे आमची जुनी इमारत पूर्णपणे अशी विस्कळीत झाली होती। त्याचं बांधकाम करायच्या अवस्थेत झालेली होती ती। आम्हाला खूप त्याचा त्रास होत होता। त्यासाठी आता आम्ही नवीन बांधकाम चालू करणार आहे। ते 2 मजली असेल आणि त्याच्यात आम्ही बचत गटासाठी एक हॉल काढणार आहोत आणि आमच्या सर्व सदस्यांचं सरपंच उपसरपंचसाठी एक बैठक व्यवस्था पण आहे। आमची मीटिंगची सोय संगणकाची सोय आणि सगळे ग्रामपंचायतीचे साहित्य ठेवण्यासाठी सोय चांगली केलेली आहे। नमस्कार। पुंदी येथे 2019चा जो महापूर आला किंवा 2021चा यामध्ये आपल्या जुन्या ग्रामपंचायतीचं खूप मोठं नुकसान झालं।
मग आपली संगणक व्यवस्था असू दे, महिला बचत गटासाठी एखाद्या हॉलची व्यवस्था असू दे किंवा गेस्ट रूम असू दे, अशी कुठलीही व्यवस्था त्यामुळे होत नव्हती. त्यामुळे आपण नूतन इमारतीचं बांधकाम इथे सुरू केलेलं आहे. आता आपण काय करणार आहे की आता जे नूतन इमारत आपण बांधणार आहे ते आपण 2 मजली प्रशस्त अशी करणार आहे, ज्यामध्ये गेस्ट व्यवस्था आहे, संगणक व्यवस्था आहे, बचत गटातील महिलांची जी मीटिंग होती त्याच्यासाठी आहे, सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था आम्ही यामध्ये करणार आहे. जेणेकरून जुनी इमारत तुम्ही पूर्णपणे डॅमेज झालेलं असून नवीन इमारतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजासाठी चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध अशी इमारत तुम्ही बांधण्याची संकल्पना केलेली आहे. मासिक आदिम संघर्ष, समाजमनाचे शोधपत्र आणि शासनाची पोलखोल न्यूजकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी हनुमंत लालसो पाटील.